आज मी रेशनच्या तांदळाचे कुरकुरीत आणि अतिशय चवदार असे डोसे बनवून दाखवणार आहे। सोबत ओल्या नारळाची चटणी देखील बनवणार आहे। इथे मी 2 कप तांदूळ आणि 1 कप उडीद डाळ भिजत घातली होती 6 तास। दोन्ही भिजल्याच्या नंतर मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि 6 ते 7 तास हे बॅटर आंबवण्यासाठी ठेवलं होतं। छान असं हे बॅटर तयार झालं आहे। यामध्ये 1 चम्मच मेथीचे दाणे आणि पोहे सुद्धा घातले होते मुठभर वाटता वेळेस, त्यामुळे डोशाला छान कलर येतो। आता यामध्ये पाणी आणि चवीनुसार मीठ टाकायचं। असं हे बॅटर बनवून घ्यायचं। तव्यावरती तेल टाकून घेऊ आणि या बॅटरचे डोसे बनवून घेऊ। आपल्याला जसे पाहिजे तसे पातळ जाड किंवा लहान मोठे डोसे बनवून घ्यायचे। आता हे डोसा शेकते तोपर्यंत आपण नारळाची चटणी सुद्धा बनवणार आहोत। इथे मी 1 तुकडा ओल्या नारळाचा घेतला, त्याचे बारीक असे काप करून घेतले, मिक्सरच्या जारमध्ये टाकले आणि त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं जिरं, डाळवं, कढीपत्ता, चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे वाटून घेणार आहोत। तर इथे बघा आपली ही छानशी चवदार नारळाची चटणी सुद्धा तयार झाली। इकडे डोसासुद्धा मस्त असा रंग आलेला आहे डोशाला आणि छान जाळीसुद्धा आलेली आहे। आता ही नारळाची चटणी मी एका प्लेटमध्ये काढून घेते। यावर तुम्ही तुम्हाला आवडल्यास मोहरीची फोडणी देखील टाकू शकता चटणीवर। मला नाही आवडत म्हणून मी तशीच ठेवलेली आहे। आता इथे अशाच पद्धतीने सर्व डोसे बनवून घेते। मस्त लागतात, हे नक्की करून बघा आणि कसे झाले मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह। खूप छान लागतात आणि झटपट होतात, नक्की करून बघा।